राज्यात 16 ऑगस्टपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे। याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। यापूर्वीच सरकारनं याबाबत निर्णय जाहीर केला असून आता त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यामुळे चालकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि 16 ऑगस्टपूर्वी मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान हे आत्मसात करावं असं आवाहन करत त्यांनी मराठी भाषा सक्तीची आठवण करून दिली आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 4, नियम 22, नियम 78 आणि नियम 85 या नियमांमध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्टपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याबाबतची अधिसूचना आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल। ग्रामीण आणि आदिवासी भागात एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। तसेच खराब रस्त्यांमुळे बसेस बंद पडण्याचे प्रकार घडतायत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिक चांगल्या सुविधा आणि पाठबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी त्यांनी डहाणू जव्हार भागातील तातडीनं 30 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली आहे। तुम्ही मागून थकाल पण आम्ही बसेस देत राहू असं आश्वासनही सरनाईक यांनी दिलंय। 8300 बसेस ह्या एसटी महामंडळाच्या घेतोय। प्रामुख्यानं ही वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणामध्ये रस्ते आणि दऱ्याखोऱ्यामध्ये त्या जुन्या बसेस गेल्यामुळे ते बंद पडण्याचं प्रमाण होतं, ही वस्तुस्थिती आहे। आणि आपण म्हणालात की तांत्रिक कर्मचाऱ्यावर कारवाई, परंतु माझं अशी आपल्याला सभागृहाला विनंती आहे की शेवटी त्याची काही चुकी नाही, कारण 15 वर्षाच्या त्या एसटी बसेस होत्या आणि काही प्रमाणामध्ये त्या बंद पडल्या, ही वस्तुस्थिती मी नाकारता येणार नाही। परंतु कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्याच्याकडनं काम चांगलं करून घेण्याची आपली पद्धती आणि तशी पद्धती आपण अंमलात आणू। ग्रामीण भागामध्ये एसटी तुम्ही नवीन देणार का? मी आता 30 बसेस तर आजच सभागृहामध्ये जाहीर करतोय, ती ग्रामीण भागामध्ये 30 बसेस आपण एसटी महामंडळाच्या ताबडतोब त्यांना महिनाभरामध्ये देऊ। परंतु त्याचबरोबर अजूनही भविष्यामध्ये काही बसेस लागल्या तर आपण काळजी करू नका, आपण बसेस मागताना थकाल परंतु मी द्यायला थकणार नाही, अशी परिस्थिती मी आज एसटी महामंडळाची केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।